पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पालिका आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेत्यांनी यावरती केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. High Court said that election commissioner cannot be a government servant. He all over the order was like this. काय तो म्हणना हांव तुम्ही पयलीं जे म्हणटा न्ही तेका तुम्ही एका जो अपॉइंट केलो गर्ग लॉ सेक्रेटरी जो आहा पळय न्ही तो रिजायन केलो मागीर हांव election commissioner ताज्या पयलीं श्रीवास्तव आशिल्लो ताणें रिजायन केल्ले. that was because of different ground. म्हणूनच ते सांगता न्ही. हो इन्सिडेंट जाला तेन्ना गर्ग was the हय हांव तेच सांगता हांव येता न्ही तेजेरूच. ताज्या पयलीं श्रीवास्तव आशिल्लो स्टेट इलेक्शन कमिशन इंडिपेंडंट चार्ज आमचो काय नाशिल्लो इंडिपेंडंट चार्ज आशिल्लो ताणें रिजायन केलें. ताज्या उपरांत आमचे कडेन दुसरो स्टेट इलेक्शन कमिशन अपॉइंट करपा खातीर जो मनीस कोण तरी नाशिल्लो म्हणजे डायरेक्टली इंडिपेंडंटली थंयसर स्टेट इलेक्शन कमिशन घालपाक तो प्रोसेस कंप्लीट जाता म्हणसर आमी लॉ सेक्रेटरी गर्ग हाका चार्ज दिलो आनी ताणें तो प्रोसेस सगळो इलेक्शनाचो प्रोसेस करपाक घेतलो. दॅट इज द वन म्हणजे लॉ सेक्रेटरी गर्ग आशिल्लो. तुम्ही म्हटलें पळय न्ही DMA जो आशिल्लो तो एक दीस न्ही इट इज अ 3 to 4 days समथींग आमचो DMA हॅज प्रमोटेड टू द सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंट ताजें प्रमोशन जालें. ताज्या जाग्यार आमी दुसरो DMA घातलो आनी ताज्या उपरांत तेणी तो प्रोसेस कंप्लीट केलो. हें दुसरें. आनी तिसरें जें तुमी म्हटलें पळय न्ही ऑलमोस्ट प्रोसेस जो आसलो तो प्रोसेस सगळो कंप्लीट जाल्लो इलेक्शनाचो. सगळें फाल्यां नॉमिनेशन फायल हें तें सगळें जालें सो दॅट वी हॅव गॉन that into the Supreme Court to appeal that. Speaker sir, एक ताणें म्हाका उत्तर क्लियर दिलें की गर्ग म्हणटा तो कमिशनर आशिल्लो आनी ही वॉज होल्डिंग चार्ज ऑफ लॉ सेक्रेटरी. ही रिजायन आफ्टर द हाय कोर्ट जजमेंट. In fact, this particular case gave a judgment which has implications all over the country. High Court order अशी दिली की all over the country in all the states any election commissioner having government position cannot be the election commissioner. अशी ऑर्डर दी. आदल्या 4-5 कडेन इलेक्शन कमिशनराक रिजायन जावचें पडलें बिकॉज ऑफ तुमचे ह्या ऑर्डरीक लागून. माय क्वेश्चन इज आतां तुमी सांगता पळय की हो इलेक्शन कमिशनर आसतना इज इट नॉट द ड्युटी ऑफ द इलेक्शन कमिशनर once he is brought to his notice that there are constitutional errors, constitutional violations, is it not the duty of the election commission to send it back to the DMA and say there are constitutional violations, reservations is not per the constitutional provision, redraft it, redo it and again send it back? Was it not the duty of the election commissioner? I'm just saying, even if he is a government servant, is he not supposed to act independently? स्पीकर सर 1/3 रिजर्वेशन जे आसा पळय न्ही वुमन रिजर्वेशन आसतलें कास्ट रिजर्वेशन आसतलें हें ताज्याच प्रमाणे म्हाका दिसता DMAन करून ताच्या कडेन धाडलेलें. हांव भितर पडूं ना म्हाका तें खबरूय ना पूण ताणें धाडलेलें. म्हळ्यार आतां आमी ऑलरेडी म्हाका दिसता म्युनिसिपल एक्ट आनी पंचायत एक्ट हे दोनूय अमेंड करता आनी सगळे रायट्स जे आसा पळय न्हू हे काडून म्हणजे कोणाकूच हेच्या फुडें आनी टेन्शन घेवपाचें गरज ना. सगळे रायट्स जे आसा हे काडून आमी स्टेट इलेक्शन कमिशनाक दिता. हाज्या फुडें रिजर्वेशन कितें आसा पळय न्हू तें स्टेट इलेक्शन कमिशन मागीर म्युनिसिपालिटीचें आसूं न्ही किंवा ते पंचायतीचें आसूं न्ही म्हणजे तेजेय तकलेर टेन्शन ना आनी पंचायत मिनिस्टर कोण आसतलो तेजेय तकलेचेर टेन्शन ना कोणाचेंच ना. आमचें टेन्शन नाका कितें तें स्टेट इलेक्शन कमिशनाक घेवनी आनी ताणेंच रिजर्वेशन अकॉर्डिंग टू द पॉलिसी रिजर्वेशन ठरोवनी. हो आमचो पयलीं पासून डिमांड पयलीं पासून आमचो डिमांड आशिल्लो नॉट बिफोर यू बिकम चीफ मिनिस्टर सिन्स देन वी आर बी सेईंग आनी आमकां एश्युरन्स मेळिल्लें हावसा की विदीन 8 days वी आर इशुईंग ऑर्डर्स. आमचें म्हणणें कितें हेंच केल्लें नाशिल्ल्यान फुडें लोकांक सगळ्यांक कावन्सिलरांक फायट करचें पडलें. सांग्यावेले कावन्सिलर कोर्टान, मडगांवचे कावन्सिलर कोर्टान, वास्कोचे कावन्सिलर सगळे जाण कोर्टान सगळ्या कोर्टान वचचें पडलें. बरें कोर्टान वतकीर हायकोर्टान एक जजमेंट दिलो आनी सांगलें की सारकें परत रिकन्सिडर कर. म्हजो प्रश्न कितें तुमी हायकोर्टान जजमेंट दितकीर सुप्रीम कोर्टान कित्याक गेले परते? इज इज सच एन इम्पॉर्टंट इशू आनी सुप्रीम कोर्टान तुमी कितलो देश फेस केलो ह्या केस फायट करपाक? कसले लॉयर रे? लॉयर कितले उबे राविल्ले रे ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्मेंट एंड ऑल? हांव सांगलें तशें स्पीकर सर सांग्यात एक वार्डा खातीर कोर्टान वचचें पडलें. इज इट फेर? म्हाका इतलेंच उत्तर दिल्यार पुरो. स्पीकर सर हे रिजर्वेशन हांवें तशें म्हटलें DMA त्या पॉप्युलेशनाचेर आनी कास्ट रिजर्वेशन थंयसरलें
कारण हो सेन्सस जो आहा स्पीकर सर हो 2011चो सेन्सस कन्सिडर करून ते करता, कारण ताज्या उपरांत सेन्सस 2021 अजून सेन्सस जावंक ना. 2011चो सेन्सस कन्सिडर करून करता आसतना हांव बरेचशे फावटी तांकां विचारतालो हें कित्याक जालें काय म्हणून, तर ते वार्डच्या कास्ट खंयची आसा, परत वार्डच्या बाकीचे रिजर्वेशन सांग्यार जो प्रॉब्लेम जालो तो कदाचित ताका लागून आसतलो, म्हाका खबर ना डिटेल भितरलें. म्हटल्या उपरांत एकदां जे डिसिजन जे सगळे प्रोसेस सगळो कंप्लीट जाल्लो म्हणून म्हटलें आमी जे आसा ते सुप्रीम कोर्टात गेले. एक्सपेन्सीस जाय आसत जाल्यार म्हाका अजून मेळना, हांव पळयता आनी स्पीकर सर म्हजो पॉयंट कितें आशिल्लो, आतां फॉर एक्झाम्पल इलेक्शन कमिशनाच्या ऑफिसांतल्यान घेवचो पडटलो. तूं म्हटलें डिलिमिटेशनाचो इशू पळया. मडगांव आमकां डिलिमिटेशन प्रॉब्लेम नाशिल्लें, आमकां दे हॅड इशूड अ नोटिफिकेशन डिलिमिटेशन एज पर ओल्ड. तुमी मडगांव बी रिजर्वेशन अशें प्लॅन करून केलें, म्हणजे जो वार्ड लेडीज जावपाक आशिल्लो तो ओबीसी केलो, जो वार्ड आनी कितें जावपाक आशिल्लो, दॅट इज वॉट आय एम सेइंग. देर इज एन इंटरफियरन्स. घरा गेले ते म्हणून बरें जालें ना काय बी. देर इज एन इंटरफियरन्स. विजय सरदेसाई. स्पीकर सर, मुख्यमंत्र्याचे आतां खरें अभिनंदन करूंक जाय, कित्याक आतां मुख्यमंत्री म्हणटा आपल्याक तें खबर ना म्हणून. आमकां सगळ्यांक खबर आशिल्लें की ताका सगळें खबर आहा म्हणून. आमी प्रिएम्प्टीव हायकोर्टान रीट घालून गेल्ली म्हजी पार्टी की हें जातलेंच म्हणून अशें. ताजे पयलीं हांवें एक बील मूव केल्लें की स्टेट इलेक्शन कमिशनाच्या हातान दिवचें डिलिमिटेशन आनी रिजर्वेशन. तुमी म्हाका विड्रॉ करूंक लायले आनी सांगलें की आमी तें करतात. आयक ते हाडचे पयलीं तुवें पयशे मोडलेच, तुवें आमकांय खारान घाले, आमचे पयशे रिफंड कर मरे तूं. तुजे कडेन पयशे चड आसतले सरकारा कडेन. स्पीकर सर, 3 टॉप लॉयर्स देशांतले रातचे लिस्ट जावन केस सुप्रीम कोर्टान गेले, मुख्यमंत्र्यान ट्वीट केलें सत्यमेव जयते म्हणून. कितें तें सुप्रीम कोर्टान आज केस आयकली ना, ट्युजडे धाडटा म्हणून घाली, ते सत्यमेव जयते म्हणून पयलोच फुलून ट्वीट घाली. ट्वीट घालून कांय जालें ना. सुप्रीम कोर्टान असलें दिलें मुस्कटाचेर की हायकोर्ट पत्कल्लो म्हणलो आनी आज हें जें बील हाडलां. आनी स्टेट इलेक्शन कमिशन इज इट अ इंडिपेंडंट बॉडी काय म्हणून बाब दिगंबर कामतीन विचारलां, ते आज ताका म्हणचे पडटा इट इज इंडिपेंडंट. टील दॅट टायम इट वॉज नॉट इंडिपेंडंट. गर्ग इज नॉट इंडिपेंडंट. ऑन द कॉन्ट्ररी, द सुप्रीम कोर्ट मेड द गव्हर्नमेंट ऑफ ऑल स्टेट्स ऑफ इंडिया say that it cannot be a government servant, and it was a slap given through the Goa government to all other governments of the BJP. Mostly it is BJP governments. Speaker sir, माझा प्रश्न असो आहा, आता हे पैसे मोडले ते बाब दिगंबर कामतीन इशू काढलो, तुम्ही पैसे मोडले ते जग पानले, आम्ही पैसे मोडले थंय जिखपाक केस, आमकां रिफंड कर पैसे. तुझ्याकडे चड आसतले पैसे ते तुझे. आम्ही 2दा मोडले, इलेक्शन जिखले आणि आमकां न्हिदयले. जे कोण चिटींग करून जिखूंक सोदताले ते सोमते रिटायर्ड जाले. VRS म्हाका काकूट दिसली तांची, कांयच ना. अरे हें कितें आमचो सरकार म्हळ्यार कितें बापायचे बेस जाय ते कर, खंय जाता ते कोणाचेर कितें कर. सांग्यार एक रुमाल म्हणून आहा ताका उडोवपाक ताजे वॉर्डान एकूय ST ना, तो ST वॉर्ड जाल्लो. सांग्याचो आमदार ST, हांव STचेर हांव कोंत्र न्ही, पूण कांय एक ST नासतना तो वॉर्ड केलो. तो सगळ्यात मोठे वोट्सांनी जिंकलो आसता. स्पीकर सर, आज DMAक जो यूज केलो आनी ताका सगळें करूंक लायलें गजकरण. DMAचेर आयली फार की तुवें केलें तें हायकोर्टान तुका घाला, तुका आवट म्हणून. आमी आयकलें की DMA वॉज सपोज टू बी मेड द स्केपगोट म्हणून. DMAन मागीर स्पीकर सर एक थंब रूल हाडलो की जो रिजर्वड आहा तो अनरिजर्वड जातलो, जो अनरिजर्वड आहा तो रिजर्वड जातलो. हाजेर हांचें सगळें कॅल्क्युलेशन चुकलें. स्पीकर सर, आज फायनली मुखेलमंत्री आज तें एडमीट करता की स्टेट इलेक्शन कमिशन इज एन इंडिपेंडंट बॉडी म्हणून. हें आमचें आज मेरेन ताणें केन्नाच हय म्हणूंक नाशिल्लें. ह्या प्रश्नाक ताणें हय म्हणलां म्हणून ताचें हांव पयले सुवातेर अभिनंदन करतां. कित्याक टील दॅट टायम इट वॉज अ पपेट ऑफ हीज गव्हर्मेंट. इट वॉज अ पपेट टू मॅनिप्युलेट द म्युनिसिपल इलेक्शन्स. इट वॉज अ पपेट दॅट अनपॉप्युलर पीपल वूड हॅव गॉट इलेक्टेड. गर्ग म्हणटा तो तन्माय प्रोजेक्ट पास करपी, हे सगळे डबल ट्रॅकिंग करपी कंट्रोवर्शियल ऑफिसर मॅनिप्युलेट करून जाताले इलेक्शन. तो डायरेक्टली स्टेट इलेक्शन कमिशनाक पपेट म्हणूंक शकता. हांव म्हणटाच ताणें कोर्टान म्हणला, सुप्रीम कोर्टान म्हणला, फाटी घेवचो पडटलो. सुप्रीम कोर्टान म्हणला फाटी तुका लज आसपाक जाय. बिकॉज सर, सुप्रीम कोर्टान तुका तोंडार दिला. बिकॉज सर,
सुप्रीम तेका कोर्टान पयलीं म्हणल्यार सांग. पपेट म्हणून पपेट ताका पयलीं सांग. What will be म्हाका expert? सांग What will be सुप्रीम expert? कोर्टाक सांग वचून. What will be expert? स्पीकर सर 13 मार्च 2021 कोर्टाची order वाचा. काढल्या आणि सुप्रीम कोर्टाची order काय तो जाता देशात. कमिशन आम्ही अपॉइंट केलो. स्पीकर सर हांवें तें सांगता स्टेट इलेक्शन कमिशन आमी अपॉइंट केलो तो इंडिपेंडंटली. फक्त हांवें त्याच खातीर सांगलें परत 2011च्या सेन्ससानुसार म्हणजे DMA कोण जो आसलो तेणी ते रिजर्वेशन्स केल्ले त्या खातीर तो सांगता पण एकूय कोण नासलो म्हणून आतां कदाचित 2011 ते आसलो आसतलो ते म्हाका खबर ना. आतां 2011च्या सेन्ससान कितें आसा ते तेणी पळोवन केला आसतलें. तो 2000 ट्रायबल आतां सप्लेन तो वांगडा आसतलो. स्पीकर सर ट्रायबल सप्लेन आहा आमचे मतदारसंघांनी जर ट्रायबल सप्लेन काय खबर आसा तो वापरूं त्या येता. खातीर हांवें सांगलें सेन्सस जो आसा पळय न्ही त्या सेन्ससाच्या अनुसार केला आसतलें. केला आसतले हय सेन्सस पळोवनूच करता न्ही स्पीकर रे. सर आसतले म्हणटा तो कितें जाता तो? सेन्सस पळोवनूच करता. सारको जित्योच मारता मरे फोटी. सेन्सस पळोवन करता स्पीकर सर म्हणून तर रिजर्वेशन सेन्सस पळोवन केला.